सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ आजोबा आहेत जे नागपूरला राहतात। त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। तर ते आपल्याला त्यांना घडलेले जे काही अनुभव आहेत ते आपल्याला सांगणार आहे। दाजी जयगुरु। जय जय लहानूजी बाबा। जय। सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण। धनराज चिंदूजी मुडे। काय? धनराज चिंदूजी मुडे। मुडे। मूळ गाव चंदेवानी। चंदेवानीचे आहे। हां, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा। तर तुम्हाला लहानूजी बाबांचा दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा। हां, मी वयाच्या 5व्या वर्षापासून हो माझी आई, माझे मावस मामा हो आणि आमचे काका आणि काकाचे चिरंजीव हो असे आम्ही इथे येत होतो दर्शनाला। दर्शन बरं। एकदाची घटना अशी, वाडूच्या या कडूंच्या वाड्यामध्ये राहायचे बाबाजी राहायचे। हां, आम्ही दुपारी 2 वाजता येऊन पोचलो। बरं। तो काळ असा होता, तळेगावपासून कोणतंही वाहन मिळायचं नाही, भेटत नव्हतं। नाही। मग पायदळ यावं लागलं। बेलोरा जळगाव मार्गाने इथे यायचं। तर आम्ही त्या रस्त्याने येत असता शेतामध्ये एक कडुलिंबाचं झाड आहे, तिकडून येताना डाव्या हातावर त्या झाडाखाली महाराज उभे दिसले। हो। पण त्यावेळी त्या महाराजांचा म्हणजे कडक स्वभाव की कोणी त्यांच्याजवळ सरासरी जाऊ शकत नव्हतं। म्हणून मामाने सांगितलं इथूनच नमस्कार करा। आम्ही तिथे नमस्कार केला आणि कडूच्या वाड्यात आलो। कडूच्या वाड्यात आलो, हातपाय धुतले आणि आता नमस्कार करून घेऊ आणि मग महाराजांचं दर्शन आरामशीर घेऊ का। तर महाराजांनी आपलं दार उघडलं। मग ते कोण होय, तर आमचे मामा सांगायला लागले, म्हणजे बाबाजी मी सूर्यभान। हां, त्या सूर्यभान राजा कोण कोण आलं त्यांनी सांगितलं का चंदेवानीची बाई, तिचा मुलगा, तिची जाऊ, तिचे दीर आणि त्यांचा मुलगा असे आलेल्या त्या कुठं आहे म्हणे बापू। त्यांनी मामाने पुढं घेतलं आणि बाबाजीनं जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि एकदम असे कडलाटले। ह्या भोकण्या डोळ्यात अक्कल नाही का, एवढं तापावं लागते का? 16 खड्या तापतो का? दगडाची लाईव्ह होईल, शेतात आवतं चालू आहे का? मारतं का लोकांना? सूर्याकडे पाहून म्हणे हो, ये म्हणतो ना, ये म्हणतो का, आणि मारली थाप, टपोऱ्या थेंबाचा पाऊस आला। हो, 10 मिनटात तो पाऊस सगळं शांत झाला। हा, 10 मिनटात, अरे आभाळ नाही, काही नाही, काही नाही, एकदम पाऊस। म्हणजे अचानक असा तो प्रसंग मला चांगला आठवतो। तुम्हाला आठवते? पूर्ण पाहिला आहे तुम्ही प्रसंग? हो। आणि त्याच्यानंतर हो हो सांगा। अनेक वेळा येत असताना का बालवय जरा काही बदमाशी करत असेल, काही असेल, महाराज काठीने मारायचे आणि मारायचंच असेल, मी पळालो तर काठी फेकून मारायचे का। तोही प्रसंग त्यांचा झाला। आता सांगायचं असतं, एकदा माझं लग्न, आई आली इथे आणि महाराजाजवळ तिनं प्रार्थना केली का मुलाचं लग्न जुळलं पाहिजे, मी सर्व्हिसला होतो। सर्व्हिसला कोणत्या? मिलिटरी बाजू होतो। बरं। आई जेव्हा जेव्हा यायची तेव्हा तेव्हा ते सांगायचे ते खोडक्याचं वावर आहे, खोडक्याचं वावर आहे। आईच्या काही डोक्यात, पण बाई तिच्या काही डोक्यात पटत नव्हतं, कारण जर ते पटलं असतं तर ती सिलिंगची जमीन मला कदाचित मिळाली असती, अप्लाय केली, पण आईला त्याचं काही कळलं नाही आणि आम्ही ती काही केलं नाही। हां, आता
माझं लग्न. आईला सांगितलं बंड्या चालत नाही. आता आईला त्याचा अर्थ कळला नाही. कळला नाही. आईनं सांगितलं, एकदम तिची तब्येत थोडीशी मधामधात खराब व्हायची. तिने सांगितलं काही कर पण लग्न कर. 1969 माझं लग्न झालं. अच्छा. आता या आईनं असं का आम्ही नेहमी येत असताना लग्नाची पत्रिका काही महाराजांना दिली नाही. का लग्न झाल्यावर आमच्याची सत्यनारायणाची कथा झाली. आणि कथा झाल्यावर रात्री जेवणं खावणं सगळं आटपून झोपलो अंगणामध्ये. आणि महाराज आले, तिचा गळा दाबला होता. का आणि आई अशी वा 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 वा. काय सर्व जागे झालो. आम्ही विचारतो काय झालं. ती काही सांगत नव्हती. काही नाही झालं. का पाणी गिनी घेतलं, पाणी प्यायले, झोपा म्हणे. सकाळी सुटले. सगळं सगळ्याला उठवलं. सडा सारबण सगळं काही व्यवस्थित केलं आणि आमची तयारी करून दिली. आणि तिने सांगितलं पहिले तुम्ही टाकळखेडला जा. तुमची आई म्हणे. आई का मी हे पूजेचं सामान देतो आणि ते पूजेचं सामान घेऊन तुम्ही तिथे जा. तिथे गेल्यावर तुम्ही सासऱ्याकडे जा. आम्ही इथे आलो. ते सगळे सेवक इथले ओळखत होते. मग आमचं ते सामान त्यांनी ताटात घेतलं आणि महाराजाकडे असं ताट दोन्ही हाताने त्यांनी ओढून घेतलं. का राहिलं काय सांगायची. लोक ऐकत नाही. बंड्या चालत नाही बनव तरी जबरदस्तीने जुंपून देते. का आणि आता विचार येऊन पडला काय करावं. काहीतरी करावंच लागेल. का म्हणे आता बैलाचे दोर हातात घ्यावं लागते आणि पट हाक लावं लागते. त्यांनी त्यांच्याजवळ एक काठी असायची. त्या काठीनं 3 रट्टे असे मारले का माझ्यावर की आजूबाजूचे उठून पळाले. का समज. आता मला सेवकांनी सांगितलं होतं आणि नेहमी येत असल्यामुळे तो अनुभव होता. आम्ही खालतं जोपर्यंत सेवकांनी सांगितलं नाही तुम्ही आता उठा तोपर्यंत जा मंदीची बे आता पट पळते. का हो. आणि महाराजांनी तसं म्हटलं. सेवकांनी सांगितलं आता तुम्ही उठा आणि तुम्हाला कुठं जायचं जा. तुमचा अजूनही आमचं जोडपं कायम आहे. का माझी 78 वर्षाची वय झाली. मी 5 वर्षापासून इथे येतो. बाबाजीच्या आशीर्वादानं बरोबर सुरळीत आलं नाही. सगळं मी तुमचं प्रारब्ध बदलून टाकलं. ते नागपूरला आई माझी एकटी, मी आणि आमची पत्नी आणि मला 2 मुली होत्या. का थोडंसं अडचणीत आलो होतो. मग डोक्यात आलं आपला जो गुण आहे त्याचा शहरात जाऊन आपण आपला विकास केला. म्हणून नागपूरला गेलो. नागपूरला गेल्यावर का 20 रुपयाच्या भांडवल हवं. का आणि आता तर सवय झाली का 20 लाख आले आनंद होत नाही. पण 20 रुपये ज्या दिवशी खिशात राहिले नाही त्या दिवशी चणचण वाटते. का कसं तरी वाटते. पण 24 तासात कृपा होते त्यांची आणि काही ना काही घडल्याशिवाय राहत नाही. आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. समाधान आहे. काही नाही. आता माझी कोर्टात केस होती. ती केस पहिल्यांदा जिंकलो शेतीची आणि आता पुन्हा चालू आहे. अपीलमध्ये गेले. मला 100% विश्वास आहे की महाराज यश मिळू देईल. आणि मी इथे 3-4 वर्ष दूरदर्शनच्या लोकांना आणून आपल्या विदर्भामध्ये ज्या चॅनल चालायच्या त्याच्यावर दाखवायचा प्रयत्न केला. शेवटी या केसेसमधून मुक्तता झाली तर पुन्हा एक
प्रयोग करायचा, सह्याद्रीवर इथलं सर्व द्यायचं चित्रीकरण. का. कारण एक गोष्ट आहे, प्रसिद्धीशिवाय त्या संस्थानला आपलं विकास नाही. आपलं संस्थान आडमार्गावर आडमार. का शेगाव शिर्डीसारखं मूळ मोठ्या रस्त्यावर नसल्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अजून त्याची कल्पना नाही. ती कल्पना देता आली पाहिजे असा माझा विश्वास. आज बाबाजीनं तुमची न माझी ही जी भेट आहे की नाही, ही योगायोगानं बाबाजीनं घडवून आणली. आता मी की नाही आर्वीला चाललो होतो निघून, अगदी तर मग मला असं वाटलं की आता पाणी पिलं पाहिजे आपण, आणि मग पाणी पिऊ थोडा वेळ थांबून निघून जाऊ. ते विचारूनच राहिले सावरकरांची तुमची भेट झाली का. मी म्हटलं नाही भाऊ, हे बाबाजींनी योग आणले आहे. योग तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले तुमच्या जीवन प्रवासातले, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय जय लहानू. जय समर्थ लहानूजी महाराज की जय.